नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट परीक्षा 3 आणि या परीक्षेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे होणारी ही भरती नक्की कधी पूर्ण होणार आहे आणि त्याचीच प्रक्रिया आपल्याला कासव गतीने शासनाकडून होताना दिसत आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर त्यांचं महत्त्वाचं एक पत्र त्या ठिकाणी जारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पत्र जर पाहिलं तर पत्र हे बिंदू नामावली तपासणीकरता सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याबाबतचं पत्र आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे का, संच मान्यता झाल्यानंतर त्या ठिकाणी मावककडून बिंदू नामावली तपासून त्या ठिकाणी पदं ही पवित्र पोर्टलला अपलोड केली जातात आणि खूप महत्त्वाची प्रक्रिया असते. ती पदं संपूर्ण ज्या वेळेसला पवित्र पोर्टलला अपलोड होतील त्याच वेळेसला ती अपलोड झालेली पदं तुम्हाला प्रेफरन्स देता येईल आणि तुम्हाला ती प्रेफरन्स पाहता येतील आणि त्यानंतर मग तुमची पुढची प्रक्रिया चालू होते. मग याला किती कालावधी लागेल असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. आपण एक रोडमॅप देखील तुम्हाला दिला होता. 15 ऑगस्टला तुम्हाला तुमच्या शाळेवरती जाता आलंच पाहिजे अशी संपूर्ण अभियोग्यताधारकांची कमीत कमी मागणी होती, परंतु ती मागणी आता पूर्ण होती आहे का, त्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण की अशाच पद्धतीने जर बिंदू नामावली जर त्या ठिकाणी तपासणं बाकी राहिलं, पवित्र पोर्टलला पद्धत जास्त गेली नाही तर भरती ही तुटपुंजा जागेंची होईल आणि तुमच्या तोंडाला पाने पुसली जातील असं म्हटलं तरी चालेल. कारण की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे पत्र पहा, पत्र व्यवस्थितपणे समजून घ्या. शासन स्तरावर बिंदू नामावली तपासणीची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान होण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणारी संगणकीय बिंदू नामावली प्रणाली वापरात येण्यापूर्वी त्यातील बारकावे तपासून ती अचूक बनवण्याकरता खालील सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येत आहे. आता या तज्ज्ञ समितीमध्ये कोण कोण आहे तर पुणे विभागाचे मावकचे जे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त ते अध्यक्ष आहेत, सहाय्यक आयुक्त मावक अमरावती विभागाचे सदस्य आहे, सहाय्यक आयुक्त मावक कोकण विभागाचे सदस्य आयुक्त आहे, नायब तहसीलदार मावक कोकण विभागाचे सदस्य आयुक्त आहे, सुधीर बोराडे टेक्निकलचे आहे सर्व्हिसेसचे ते सदस्य आहेत PCMC पुणेचे, कार्तिकीय पांडे सिनियर कन्सल्टंट IT विभागाचे आहेत, तांत्रिक सदस्य आहेत, मंत्रालय मुंबईचे आहेत, कक्ष अधिकारी आरक्षण 3चे सदस्य, सचिव आरक्षण. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की बिंदू नामावली का तपासली जाते तर काही प्रवर्गांना अगदी 0 जागा देखील असतात, तर काही प्रवर्गांच्या जागा नसताना ते प्रवर्ग दाखवून त्या ठिकाणी जागा या चोरल्या जातात. म्हणून खरं तर ही बिंदू नामावली तपासणं गरजेचं असतं. ती न तपासता जर जागा आल्या म्हणजे जागा येतच नाहीत आणि खऱ्या अर्थानं बिंदू नामावली व्यवस्थित जर तपासली तर त्या ठिकाणी कुठंतरी त्या प्रवर्गाला न्याय मिळतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटले कक्ष अधिकारी आरक्षणाचे आहेत, आरक्षणानुसार त्या जागा येतात. सदर समितीचे काम खालीलप्रमाणे राहील. काय काम करायचे त्यांना तर बिंदू नामावलीची सुयोग्य तपासणी करण्यासाठी वापरास सुलभ व काळानुरूप अपग्रेड होईल असे सॉफ्टवेअर तयार करून त्याद्वारे क्षेत्रीय कार्यालयाची बिंदू नामावली संबंधित माहिती सहजरित्या प्रणालीद्वारे उपलब्ध करता येते. डाटा ऑटो फेचिंग असं त्याला म्हणतात, कारण डेटा फेचिंग झाला तरच ती जागा पुढे दाखवता येते. बिंदू नामावली तपासणी करताना सर्व मागासवर्ग कक्षांमार्फत पडताळणी करण्यात येणाऱ्या विविध परिशिष्टांचा अभ्यास करून सर्वसमावेशक परिशिष्टे तयार करण्यात यावी. 2 नंबरचा मुद्दा हा आहे. 3 नंबरचा मुद्दा पहा, सहाय्यक आयुक्त मावक अमरावती व पुणे यांनी त्यांच्या स्तरावर स्वतंत्रपणे तयार केलेल्या संगणकीय बिंदू नामावली प्रणालीमध्ये आवश्यक ती सुधारणा करून एकच सर्वसमावेशक संगणकीय बिंदू नामावली प्रणाली 15 ऑगस्ट दिनांक पाहून घ्या. दिनांक खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला सांगितलं भरती कधी होणार, प्रतीक्षेत असणारे उमेदवार मनावरती त्या ठिकाणी थोडासा तुम्हाला ताबा ठेवणं गरजेचं आहे, कारण की खूप मोठ्या अपेक्षा आशा तुम्ही बाळगणार आणि भरती लवकर आत्ताच झाली पाहिजे. परंतु यांच्या तारखा पहा. आपण जर पाहिलं तर 15 ऑगस्ट 2026 पूर्वी कार्यान्वित होईल. याबाबत समिती प्रयत्नशील राहील. या कामासाठी 12 जून 2026 रोजी शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेली समिती
आवश्यकतेनुसार सहाय्य राहील. समितीच्या कामकाजाकरिता समिती सदस्य तसेच संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी काम करणाऱ्या तांत्रिक तज्ज्ञ व्यक्तींना प्रवास करावा लागल्यास प्रचलित शासकीय नियमांप्रमाणे त्यांना प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील. सदर ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर म्हणजे संकेतस्थळ दिले महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणक संकेतांक दिलेला आहे. जे ज्ञापन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे आणि हे तुम्हाला अशा पद्धतीचं पत्र आहे. मग आता भरती नक्की कधी होणार आहे असाही प्रश्न त्या ठिकाणी पडल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मला जाणवतं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ही बिंदू नामावली व्यवस्थित तपासून सर्व झालं, जागा अपलोड झाल्या तर साधारणतः सप्टेंबरमध्ये तुमची भरती तुम्हाला जाहिराती पाहायला मिळून तुम्हाला त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू होईल. माझी इच्छा आहे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शाळेवरती तरी कमीत कमी जाता आलं पाहिजे, कारण की ही बिंदू नामावली तपासूनच झाली पाहिजे. बांधवांनो, का सांगतोय तुम्हाला, बऱ्याच जणांची इच्छा असेल की भरती लवकर व्हावी, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो मागील वर्षी देखील म्हणजे 2022च्या टेटमध्ये पहिल्या फेजमध्ये काही तुमच्याच बांधवांनी किंवा आपल्या बांधवांनी खूप घाई केली आणि काही मोठ्या प्रमाणावरती येणारी पदं त्या ठिकाणी आली नाही आणि अशा वेळेसला मेरिट जास्त लागलं, लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त जागा आल्या तर मेरिट कमी होईल अशी माझी विनंती तुम्हाला असेल. त्यामुळं तुम्ही जॉब लिव्ह करू नका, हे मी तुम्हाला ऑलरेडी एकदा विनंती करून सांगितलं याआधी देखील. आता पुन्हा एकदा सांगतो, भरती ही साधारणतः आता जर 15 ऑगस्टपर्यंत जर जाहिराती गेल्या, जून-जुलैपर्यंत जर जुलै-ऑगस्टपर्यंत जर तुमची ही प्रक्रिया चालू राहिली पुढे, कारण की ह्या जागा येणं गरजेचं आहे. पण दुसरा एक तुम्हाला मार्ग सांगतो. 2 गोष्टी या ठिकाणी भरतीच्या घडू शकतात. भरती 2 तारखांना त्या ठिकाणी जर खूपच घाई केली त्या ठिकाणी जागा त्यांनी असं ठरवलं की ह्या जागा आता पुढच्या फेजला द्यायच्या, फेज 1ला जागा द्यायच्या नाही आहेत, त्या ज्या जागा आल्या नाहीत त्यांचा विषय कट करायचा. 2 पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. आणि काय करायचं, जेवढ्या जागा आल्या तेवढ्या जागांची भरती करून टाकायची, असं सुद्धा होऊ शकतं. असं जर झालं तर भरती अगदी 15 ऑगस्टच्या दरम्यान सुद्धा होऊ शकते. अगदी तुम्हाला मी सांगितलं तुम्ही 15 ऑगस्ट किंवा 5 सप्टेंबरच्या दरम्यान शाळेवरती जाणार, असं होऊ शकतं. जर लवकरात लवकर ही आता समजा मुदतवाढ 30 तारखेला अजून दिली नाही त्यांनी तर ते पॉसिबल आहे, 100% आहे. पण जर जागा त्यांनी असं ठरवलं की सगळ्या जागा आल्या पाहिजेत, कारण की बऱ्याच आमदारांची खासदारांची पत्रं जात आहेत, मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेत. काही शिक्षण संघटनांची पत्रं जात आहेत की अजून डेट वाढवून द्या, अजून 30 जुलैपर्यंत डेट वाढवून द्या, अशी पत्रं जात आहेत संघटनांचे. त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देखील आपल्याला पाहायला मिळते. मग अशा परिस्थितीत जर पाहिलं तर डेट वाढत गेली, अजून जुलैपर्यंत डेट गेली, 15 ऑगस्टपर्यंत ही बिंदू नामावली पूर्ण झाली, तर मग 15 ऑगस्ट नंतर जाहिराती आल्यावरती मग ते सप्टेंबरमध्ये तुमचं सगळी प्रक्रिया होईल. मग ऑक्टोबर-नोव्हेंबरसुद्धा त्या ठिकाणी उजाडू शकतो. आणि विथ इंटरव्ह्यूचं जर असंच लेट झालं तर अगदी तुम्हाला डिसेंबरमध्ये तुमचे इंटरव्ह्यू होतील, ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, आणि मग तुम्ही 1 जानेवारीला त्या ठिकाणी शाळेमध्ये जाणार, अशी प्रक्रिया होऊ शकते. कारण की आम्ही स्वतः भोगलेलं आहे, स्वतः अनुभवलेलं आहे. वेळ खूप लागतो, वेळ जातो, संयम बाळगण्याची गरज आहे. बंधू भगिनींनो, हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. इंटरव्ह्यूची तयारी मी स्वतः तुमची करून घेत आहे. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, काय करायचं, त्याच्या लेसन नोट कशा असतात, सर्व आपल्या चॅनेलवरती तुमच्यासाठी मी देतो आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.